बघ, मी तुम्हा दोघा नवरा बायकोंमध्ये भांडण लावते असं अजिबात नाही हा. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. अगं जगात कुठेही बायको जर नवऱ्याच्या 2 पावलं पुढे गेली ना तर नवऱ्याचा इगो दुखावतोच. पण त्याचा उपाय म्हणून बायकोनी 2 पावलं मागे राहायचं हा असू नाही शकत. तसं नाहीये. आय मीन त्याच्यामुळे मी नोकरी करत नाहीये, पैसे कमवत नाहीये असं नाहीये. मग मला जॉब मिळत नाहीये. कॉर्पोरेट फील्ड मधल्या पॉलिटिक्सला बळी पडलीये मी. चुकीचा आरोप केला गेला होता माझ्यावर आणि अशा गोष्टी कॉम्पिटिटिव्ह कंपनीजना लगेच कळतात. म्हणून दुसरीकडे कुठेच जॉब मिळत नाहीये मला. यु नो, गेल्या वर्षभर महिन्याला 2-2.5 लाख रुपये पगार होता माझा. जगभर फिरायचे मी. गेली 10 वर्ष मी कन्सिस्टंटली जॉब करते. पहिल्या दिवसापासून काही मी फार काही सेव्हिंग्स करत आली असं नाहीये, पण गेली 4-5 वर्ष खूप चांगले पैसे साठवले होते मी. मुळात मला कॉन्फिडन्स होता की यापुढे मी जास्त पैसे कमवेन आणि त्या कॉन्फिडन्सच्या जोरावर मी मुलांना चांगल्या स्कूल्समध्ये ऍडमिशन पण घेऊन दिली. आता माझ्याकडे पैसेही नाहीयेत आणि जॉबही नाहीये. पण भैरवी, तुझ्याकडे स्किल आहे. त्या स्किल्सचा उपयोग तेव्हा होईल जेव्हा माझ्याकडे जॉब असेल. पण तुझ्या स्किलचा उपयोग तुझ्या जॉबसाठीच होईल फक्त असा का विचार करतेस तू? यू गो बियॉन्ड दॅट. थिंक बियॉन्ड दॅट. तू एखादा स्टार्टअप का नाही सुरू करत? मला सांगू का, माझा दिवस इतका हलका फुलका गेला. योगा तर मस्तच, पण त्या शिकवणारा बाई एकदम मस्त. त्याला म्हणतात योगा इफेक्ट. मी काय म्हणतो, आपण त्या बाईंना योगा क्लास घ्यायला सांगूया का? अरे म्हणजे काय, मस्तच. अरे माझगावकर आले. अरे माझगावकर, बरं झालं तुम्ही भेटलात. आम्ही येणार होतो तुमच्याकडे. हे बघा, एक तर सांगून ठेवतो तुम्हाला, एक तर मी दमून आलेलो आहे. हा, त्या मीटिंग आहे करून डोक्याला ताप देऊ नको का सांगतो मी तुम्हाला. काय पाहिजे तुम्हाला? माझगावकर, मीटिंगचं राहू द्या हो, नंतर बघू ते. मीटिंगचं नंतर बघू. कमाल. अहो ते महत्वाचं नाहीये. माझगावकर, नाही खूप दगदग होत असेल ना हो तुमची. माझगावकर, अहो गर्दीतून त्या बसमधून नका प्रवास करू. हो, मग तुम्ही काय विमान पाठवता माझ्यासाठी? माझगावकर, काळजी वाटते हो आम्हाला तुमची. काळजी तुम्हाला माझी? हो हो. अहो, म्हणजे तुम्ही आमच्या बिल्डिंगचे इतके जुने सदस्य आहात. हे बरोबर. हो मग हे म्हणजे उंदराला मांजराची साक्ष काढण्यासारखं झालं. एक मिनिट, काय हवंय तुम्हाला? अहो माझगावकर, तुम्हाला सांगायचंच राहिलं. रुपाली आज कोथिंबीरच्या वड्या बनवणार आहेत. मग अहो मग काय, तुम्हाला खूप आवडतात ना. मग येताय ना आज संध्याकाळी जेवायला आमच्या घरी? मी तुम्हाला परत एकदा विचारतोय, काय हवंय तुम्हाला? नाही काही नाही हो, काहीच नाही. आपलं सहज तुम्हाला विचारायचं होतं. सहज? माझगावकर, त्या बाई येतील का आम्हाला रोज योगा क्लास शिकवायला? येणार, येतील की. वाटलंच होतं मला. नाही नाही माझगावकर, काय आहे, आम्हाला त्यांना एक ऑफर द्यायची होती. तुम्हाला त्यांना ऑफर द्यायची होती? काय 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 ऑफर द्यायची? आम्हाला त्यांना विचारायचं होतं, योगा क्लास घ्यायला त्या रोज आपल्या सोसायटीत येतील का? छान आहे की, आयडिया छान आहे. आपण सांगू, वर्षाला सांगू आपण ते. पण एक अडचण आहे. अडचण? अहो अडचणीचं काय घेऊन बसलाय? फक्त सांगा, आपण लगेच सोडवू. अरे लगेच सोड म्हणजे काय प्रश्नच नाही. तुम्ही लगेच सोडवाल. आपल्या सोसायटी काय कमी आहे काय? हो ना. नाही, पण जे फुकट ते पौष्टिक असा नियम आहे ना आपल्या सोसायटीचा. नाही म्हणजे ते वर्षाला ते आवडणार नाही ना. माझगावकर, अहो सोसायटी फंडात पैसे आहेत चांगले ना, तर आपण ती काही योगा फी आहे ना ती देऊन टाकू. हो हो देऊ आपण देऊ. जरूर देऊ. पण काय आहे, ती ना राहते अमेरिकेत, त्यामुळे तुम्हाला फी डॉलरमध्ये द्यावी लागेल ना. अरे बापरे, अरे बापरे. $1 काय किंमत आहे? 85. नाही त्याची बरीच काय आहे, वर खाली होत असते. वरतीच जास्ती असते ते. पण काय आहे, त्यामुळे ना आपल्या शरीरापेक्षा खिसे हलके होणार आहेत. हे तुम्ही वहिनीला सांगितलेत का? सांगितलं? होय ना, मग काय हरकत नाही. मी आता घरी जातो,
वर्षा आता माझ्याकडे येणार आहे. मी तिला सांगतो की तुम्ही डॉलर द्यायला तयार आहात. नाही मी सांगतो डोंट नाही ऐका हो माझगावकर तसं नाही हे काय ऐकतच. देसाई डॉलरचा भाव काय आहे? अहो डॉलरचा भाव मरू दे, आपला डाव उलटाच पडला. आपणच अडकलो. पण बिझनेस स्टार्ट करायचा म्हणजे भांडवल लागेल आणि एवढं सगळं भांडवल कुठून आणू मी? माझ्याकडे होते ते पैसे सुद्धा गेले आता. अगं पण एखादा बिझनेस सेटअप करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रचंड मोठं भांडवल लागतं असं कोणी सांगितलं तुला? तू एखादा स्मॉल स्केल बिझनेस स्टार्ट करू शकतेस. आता मी तुमच्याकडे येत होते ना तेव्हा मला वाटेत संयमी भेटली. ती मला सांगत होती की तिच्या एका कुकिंग ऑर्डरमध्ये तू तिला मदत केली होतीस म्हणून. या ती ऑर्डर कम्प्लीट करायला मी केली होती मदत. इनफॅक्ट तिला थोडाफार प्रॉफिटही झाला होता. झाला होता ना? येस, दॅट्स इट. दिस इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर यू. आजपर्यंत तू कॉर्पोरेट फील्डमध्ये काम केलंयस. तुझ्या गाठीशी चांगला एक्सपिरियन्स आहे. बस त्या एक्सपिरियन्सचा उपयोग तू हा बिझनेस डेव्हलप करण्यासाठी कर. रिमेंबर, वेअर देयर इज अ विल देयर इज अ वे. थँक्यू. गरज होती मला पाण्याची. तुम्हाला माहितीये आमच्या ना क्लासमध्ये एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे दानिश. तो खूप मस्ती करतो, रोज मारामारी करतो. हो, आणि मॅमला खूप उलट उत्तरं देतो आणि क्लासची ट्यूबलाईट पण फोडतो. दॅट्स बॅड. पण त्याला तरी टीचर कधीच ओरडत नाही. ओ वाय? कारण तो प्रत्येक टेस्ट मध्ये फर्स्ट येतो. आजोबा पण लहानपणी एकदम सेम असेच असतील, राईट? ऍब्सोल्युटली राईट. हा रोज कुणा ना कुणाशी तरी भांडून यायचा. ते तर आता पण भांडतात. हा, हे मुस्काटून मारे तुझ्या आता मग काहीतरी बोलतो काय. नाही नाही नाही, पण त्याला कळायचं हा कुणाशी गोड बोलायचं, कुणाशी नाही बोलायचं, कुणाला मस्का मारायचा हे बरोबर कळायचं. दही हंडीला तर सगळ्यांची गोड गोड बोलून वर्गणी वसूल करायचा. आता नाही गोड बोलत. गोड नाही बोलत. बापरे, म्हणजे आजोबा गोड गोड बोलायचे. गोड बोलायचा, साखरेपेक्षा गोड. आणि गोड गोड बोलून दुप्पट वर्गणी वसूल करायचा. येस, आणि तुम्हाला माहिती आहे दही हंडीला सगळ्यात वरच्या थरावर जाऊन हंडी फोडायचा. बाबा, मुख्य म्हणजे काय, तो आपला विजडम वापरायचा आणि रुबाबात वर्गणी घेऊन जायचा. ए, तुला ती पेंडसे आजोबांची गोष्ट आठवते का? कुठले पेंट आजोबा काय देऊ का? कुठले पेंडसे आजोबा? अरे आपल्या चाळीत राहायचं ते. ए तू काहीतरी यानं सांगू नको, त्यानं जास्ती प्रोवोक करू नकोस. आजोबा सांगा ना प्लीज. प्लीज आम्हाला ऐकायचं ते पेंडसे पेंडसे. सांगू का परफॉर्म करून दाखवू? ए काय परफॉर्म काय परफॉर्म म्हणजे काय? मी आणि आजोबा परफॉर्म करतो. नाही अजिबात चालेल, मस्त मस्त मस्त. नाही मी अजिबात करणार नाही. स्टेजवर जाऊ आपण. कम ऑन. एका जागी बसलो होतो शांतपणे तो उगाच काहीतरी जुन्या गोष्टी सांगायच्या आणि उगाच. हा नाही. आता ऑडियन्स, नाही म्हणजे भाऊजी ना. मुलांनो, मी पेंडसे आजोबा इथे. अरे वा, काठी सापडली मला. ओके, मी पेंडसे आजोबा आणि अशोक 18 वर्षांचा तरुण. येस अशोक, चल चल चल, बेरिंग घे आणि बेल वाजव. मी येतो. टिंग टॉंग. कोण आहे? मी आहे अशोक. काय हे दुपारचे कार्य परत 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 येतात तुम्ही? मामा कुक्षीतून उठलो ना मी. बरोबर. काय ते
वर्गणी कसली मागता तुम्ही? नाही नाही, वर्गणी नाही, बिर्याणी. अबे, नाही, अबे, कहाणी कहाणी. कहाणी हा, कुणाची? माडेबाईंची. माडे आजी, त्यांचे मिस्टर गेले हो. नाशिकला ना, माहित आहे मला. नाही नाही, आधी नाशिकला गेले, मग तिथून डायरेक्ट स्वर्गात गेले. हो. स्वर्गात? हो. अरे कर्मा, हे काय भलतं झालं परमेश्वरा. बघा ना आता. नाही, त्यांच्यासाठी बरंच काही त्यांनी केलं. आता रडत बसतात तो. माझे आजी रडतात. हो. मी जाऊन बघून येतो. नाही नाही, आता नका जाऊ, आता नको जाऊ तुमच्या त्यांच्याकडे. आता मी तिथूनच आलो, रडतायत त्या. तिथे गेला होतास? हो. वर्गणी मागायला? नाही, गप्पा मारायला. काय त्यानं तरी आता कोण उरलंय ना, नाही का? तेव्हा एकमेकांना असं धरून राहिलं पाहिजे ना सगळ्यांनी, ताळमध्ये सगळ्यांनी, नाही का? बरोबर नाही का? वा पोरा वा, किती छान. हल्ली असा कोण विचार करता? तुला या वयात त्याची जाणीव आहे. खूप छान वाटलं. नाहीतर हल्लीची मुलं फार बेरकी असतात हो. तुमच्याकडून शिकलोय ना. बेरकीपणा? बेरकीपणा नाही तुमच्या, हे म्हणजे दुसऱ्याला आनंद कसा द्यावा हे तुमच्याकडून शिकलो ना. आनंद खरं आहे. हल्ली आनंदाची कारण सुद्धा अशी शोधावी लागतात. कोण देणार आनंद? ना बरोबर, आपणच कारण शोधायला पाहिजेत ना. अरे देव काय आपल्याला म्हणत नाही ना, माझा सण करा.